तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। तर आज आपण निघालेलो आहेत आग्रावला। आग्रावच्या बोटींची शिड्यांची बोट असतात त्यांची रेसिंग आहे आज। तर ती बघण्यासाठी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ही हा कार्यक्रम असतो, बोटींची जत्रा एक प्रकारची। तर ते बघण्यासाठी आपण आता निघालेलो आहे आपल्या आग्राव कोलीवाड्यासाठी कडे। तर आता इथून निघूया। तर जाता जाता आपण आपल्या रामेश्वर मंदिरामध्ये देखील दर्शन करून जाऊया आणि मस्तपैकी जरा दर्शन केले। सकाळचं पूर्ण एकदम शांत वातावरण आहे, कोणीच नाही आहे। मस्त असे ड्रोन शॉट देखील घेतले। ड्रोन शॉट बघा, एन्जॉय करा। तोपर्यंत मी आग्रावला पोहोचतो, नंतर मग तिकडचा आपण नजारा एन्जॉय करू। तिकडचा कसा असतं, कार्यक्रम असतो, काय असतो ते आपल्याला बघायला भेटेल तिथे गेल्यानंतर। तर चला निघूया आणि भेटूया डायरेक्ट आग्राव नाही तर मग कोरलाईचा कार्यक्रम कसा असणार आहे। तोपर्यंत तुम्ही आपल्या रामेश्वर मंदिराचा ड्रोन शॉट एन्जॉय करा। हरे हरे शंभू 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 महादेवा शंभू 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 महादेव हरे शंभू 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 महादेवा शंभू 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 महादेव हरे शंभू 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 महादेवा शंभू 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 महादेव। आता आपण आलो कोरलाईला आणि पाठीमागे बघू शकता मस्त असा सी व्ह्यू आहे। आणि इथे आपला मित्र आहे, त्याचं घर आहे, त्याच्या इथे चाललं आहे आणि आता फुल तयारी वगैरे चालू आहे। DJ वगैरे आणायला गेला आहे तो, त्याच्यामुळे त्याची ओळख नंतर करून देतो मी। तो आता DJ आणायला गेला आहे। त्यांच्या घरातले पण सगळे जेवणाच्या मागे लागलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय आता जरा त्यांच्याशी पण बोलायला टाईम नाही आहे, कारण का जेवणं वगैरे होत आहेत। कारण का जेवण वगैरे सगळं काय बनवून आपल्याला बोटीमध्ये जायचं आहे आणि खूप जबरदस्त असा अप्रतिम मजा असणार आहे। आणि तुम्हाला ड्रोन व्ह्यू हा कसा वाटला आपला रामेश्वर मंदिराचा नक्की कमेंट करून सांगा। जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। इथे बघू शकता हा आहे जवला, सुकाट सुका जवला सुकायला टाकलेला आहे आता सध्या, अजून सुकला नाही आहे। तर पूर्ण असे हे खले केलेले आहेत सिमेंटचे, त्याच्यावरती पूर्ण मच्छी सुकायला वगैरे टाकतात। त्या साईडला देखील बघू शकता पूर्ण सगळी सुकटच आहे, कोलिम याला बोलतात। इथे पूर्ण असे निवडतात। काकी काय करतात, हे सगळं निवडतात का वेगवेगळा, सगळं वेगवेगळा काढतात। लाल कोलबी देखील आहे, लाल कोलबी आहे, कोलबी याला काय बोलतात, दांडी, ओली दांडी। ते आता सुकवतील आणि नंतर सुकवल्यानंतर एकदम मस्त फ्रेश सुकी मच्छी तयार होईल। देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय जमीनदर। मित्रांनो आता जस्ट नाश्ता करतो आम्ही, भाकरी आणि आपली सुकट, एकदम फ्रेश सुकट आहे बघू शकता। आणि आपल्याला काही मित्रमंडळी भेटले, हे देखील आहेत पुण्याचे, पुण्यावरून स्पेशली म्हणजे रूपमचे मित्र आहेत। तर ते देखील आता बोटींचं मजा घेण्यासाठी स्पेशली आलेले तिथे ट्राय करण्यासाठी। पहिले कधी आलेले आहेत तुम्ही? हो, 2-3 वेळा येऊन गेलो। म्हणजे हे बोटीमध्ये रेस नाही, बोटीमध्ये फर्स्ट टाइम, म्हणजे बोटीमध्ये फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे। तर आपला पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे, कसा असणार आहे, एकदम फुल मजा येणार आहे। पुढे गेल्यावरती आपल्याला समजेल कसा असणार आहे एक्सपिरियन्स। तर आता सुकट भाकरीची मस्तपैकी मेजवानी घेऊ, नाश्ता करू भाकरी आणि सुकट, आणि नंतर मग बघूया पुढचा कार्यक्रम कसा होतोय, पुढे पुढे आपल्याला समजत जाईल। तर भाऊ कसा वाटला तुला भाकरी आणि कोलिम? अप्रतिम एक्सपिरियन्स आहे मला। तुम्हाला कसं वाटलं? मस्त, एक नंबर। अशी चव आमच्या पुण्यात आम्ही खाल्लेली नाही। आईच्या हातची चव म्हणजे जगात भारी। तुला कोकणातला स्वादच भारी यावा कोकण आपला असा। हा नक्कीच, आयुष्यात एक तरी मित्र कोकणातला असावा, असायलाच पाहिजे। बरोबर मजा। आणि त्याचं घर कोळीवाड्यात पाहिजे, कोळीवाड्यात आणि मस्त असं बीचच्या कॉर्नरला एकदम खतरनाक जवळ। आमच्या दीपम भाऊ सारखं कोळीवाड्यात घर पाहिजे। ते आपले किरण भाऊ आणि आप्पा आपल्याला काय बनवतात ते चिकन।
आपल्याकडे आता स्पीकर वगैरे आहे. प्रत्येक बोटीमध्ये आपल्याला बँजो नाही तर स्पीकर हा दिसेलच. आणि आता हा स्पीकर बँजो घेऊन आपल्याला त्या तिकडे बोट सजवलेली आहे त्या बोटीमध्ये जायचं आहे. तर याच्याने जायला लागेल कारण इथं पाणी कमी असेल बहुतेक, त्याच्यामुळं मोठ्या बोटी इथपर्यंत येऊ शकत नसतील. तर आता बघूया सगळं काय सामान वगैरे शिफ्ट झाला का आपण पण जाऊया आणि बोटीची मजा घेऊया. तर मित्रांनो आता या छोट्या बोटीत आलो आम्ही आणि छोट्या बोटीची मजा घेतो. आता भीती वाटते कारण काही पलटी बिलटी व्हायची भीती आहे कारण का हलतंय पण एकदम डेंजर. भीती वाटते याच्यामध्ये. आरामान आरामान आरामान. गटाचा काम बेकार वाटतं. या गठा बोलतात याला छोट्या बोटीला, पण डेंजर एक्सपिरियन्स आहे बाबा. पलटी बिलटी व्हायची जाम भीती. डेंजर आहे या छोट्या बोटीमध्ये. ही बोट ठीक आहे पण छोट्या बोटीत नाही. त्यामुळे तो थर्माकोलवरती आला ना त्याच्यामध्ये बेस्ट आहे, पण या छोट्या बोटीमध्ये फाटली बार. तर आपला DJ वगैरे लागलेला आहे बघूया. या साईडला पण देखील एक बोट आहे, सगळी फुल पब्लिक आहे. म्हणजे बँजो आहे, DJ आहे, सगळं काय आहे. बिलकुल आता एन्जॉय करत आपल्याला जायचं आहे आपल्या त्या शिड्यांच्या बोटीजवळ, म्हणजे आपल्या आग्रावजवळ. बोल मजा. बोट निघालेली आहे जाण्याकरिता. याच्यावरती काय प्रॉब्लेम नाही, याच्यावरती आरामात येता येतं. आपली मंडळी लेडीज साठी वेगळी बोट केली त्यांच्यासाठी. पूर्ण सगळे बघायला आलेले आहेत आणि ही आहे आपल्या आग्रावची पक्षी. इथून आपले बोट रेस चालू होते आणि खूप साऱ्या मोठीच बोटी आपल्याला दिसतील. साल लाटाने भरलाय गो, दर्या पे साल लाटाने भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. दर्या पे साल लाटाने भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. आपला आवाज तर काही येत नसेल कारण का फुल DJ वगैरे वाजतंय, पण एक प्रकारची बघू शकता तुम्ही बोटींची जत्रा जशी काय भरली, फुल
बोटी ही आपली शिड्याची बोट आहे जी रेसिंगसाठी उतरेल. आणि या बाजूला आजूबाजूला बघू शकता सगळ्या अशी जत्रा भरली जशी काय बोटींच्या. इथल्या इथं सगळ्या काय फिरत आहेत, फुल मजा. आणि प्रत्येक बोटीमध्ये तुम्हाला बघू शकता DJ, बँजो या सगळ्या गोष्टी दिसतील आपल्याला. खरोखर एक आगळी वेगळी मजा आहे, जबरदस्त एकदम. आणि फुल एन्जॉय. एक गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसाचा सोहळा, कोल्यांचा नवीन वर्ष. कोलीवारा यो सारा जमलाय गो, ढोल ताशाच्या नादान घुमलाय गो, असा घुमलाय गो. कोलीवारा यो सारा जमलाय गो, ढोल ताशाच्या नादान घुमलाय गो. वीरेच्या पालखीचा मन पहिला अग्राव गावाचा, गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला. आमचा अग्राव गाव कसं सुजलंय गो, गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा अग्राव गाव कसं सुजलंय गो. खेल शिराच्या होऱ्यांचा रंगलाय गो, कुंडलिकेच्या पाण्यानं गंगलाय गो, गंगलाय गो, असा गंगलाय गो. खेल शिराच्या होऱ्यांचा रंगलाय गो, कुंडलिकेच्या पाण्यानं गंगलाय गो. सार बघून मन कसं भरलंय गो, आम्हा कोल्यांना आनंद झालाय गो, आनंद झालाय गो. गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला. आमचा अग्राव गाव कसं सुजलंय गो, गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा अग्राव गाव कसं सुजलंय गो. दर्या सागर मंडल आयलाय गो, सजून सजून पोरपोरी नाचतान गो, नाचतान गो, पोरी नाचतान गो. दर्या सागर मंडल आयलाय गो, सजून सजून पोरपोरी नाचतान गो. जत्रा पाण्यांची बघायला आज लोक यो सारा जमलाय गो, आज लोक यो सारा जमलाय गो. गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला. आमचा अग्राव गाव कसं सुजलंय गो. खरोखर एकदम अप्रतिम आहे. हा नजारा जर तुम्हाला बघायचा असेल ना तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितला असाल, पण एवढी मजा नाही. हा खरोखर डोळ्याने अनुभवणारा कार्यक्रम आहे आणि जबरदस्त असा जल्लोष आहे. एकदा खरोखर तुम्ही या आणि अनुभवा. खरोखर एकदम जबरदस्त आहे. बोटीतला अनुभव जबरदस्त वाटते, एकदम मजाच वेगळी आहे. मोठ्या बोटी आहेत आणि आपली कोरलाची बोट ही एकदम पुढे आहे, एकदम फर्स्ट रँकला.
तुला आता तोड नाही आहे, कारण बाकीच्या तर दिसत पण नाही एवढ्या लांब गेलेले आहेत. आता वळालेली आहे ती बोट, टर्न मारला, कारण का हवेवरती आपल्याला फिरवायला लागते ती बोटीला, त्याच्यामुळे ती हवेवरती इकडे फिरते आता सध्या. ती अशी येईल, नंतर मग अशी करून रँकवरती येईल. बाकी सगळ्या बोटी एकदम लांब आहेत, म्हणजे त्या दिसत पण नाहीत आता, इतक्या लांब आहेत, म्हणजे 3-4 किलोमीटरच्या लांबच आहेत. आपला भावला बघू येत आहे. तर मित्रांनो, ही बघू शकता, ही आहे ना जी फर्स्ट रँकला आहे बोट चालते, ती आहे आपले कोरलाईची. एकदम पुढे आहे आणि खूप सारा अंतर टाकून या सर्व मागे आहेत बोटी, त्याच्यामुळे वाटत नाही का या आता बोटी आहेत त्या आपल्याला मापू शकतात. खूप म्हणजे खूप लांब आहेत आणि ही बोट आपली जाम पुढे आहे. वन साइड गेम आहे आपला, वन साइड गेम आहे असं वाटतंय, फुल वन साइड आहे एकदम. कमलावती कोरलाईची बोट आणि या सगळ्या मागे आहेत. हा सर्व हवेवरचा गेम आहे. आकाशात उडतात घारी, पण शिडाच्या बोटीच्या शर्यतीत आग्राव गाव सगळ्यात भारी. बरोबर, एकदम लांबपर्यंत आहेत त्या आणि ती एकदम वन साईड चालते, त्याच्यामुळे आपल्या कोरलाईच्या बोटीचा आज पहिला नंबर एकदम नक्की आहे. शिडीची बोट कोरलाई हो. आणि बघू शकता पाठीमागे देखील बोट बघू शकता, किती साऱ्या बोटी आहेत, या सर्व बघण्यासाठी आहेत. पुणेकर देखील काहीतरी झालेला आहे आपल्या बोटीला, पडदा. टर्न वगैरे कसं करायचं ना त्या पडद्यावरती डिपेंड आहे, त्याच्यामुळे जो टर्निंग आता केलेली आहे बोट आहे ना इथून फिरेल आणि नंतर मग आग्राच्या दिशेने जाईल. बघा तिथे शिडीची बोट दिसते आपल्याला, तर सूर्य आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही नीट. आणि इथं आग्राची बोट देखील आलेली आहे पुढे, बघू शकता. तिकडे गेलेली आग्रावकरांची तिकडे जाताना दिसतं आपल्याला, ती बघा त्या साईडला दिसते, कोपऱ्यामध्ये दिसतं आपल्याला. ती आता ती टर्न मारून येईल, तर बघू शकता. आता दोघांची टफ फाईट होऊ शकते, पण खरोखर मानायला पाहिजे त्या लोकांना पण, आग्रावकरांना पण, कारण का खूप म्हणजे खूप पुढे पुढे आलेले आहेत, जबरदस्त. आता रिअल टफ फाईट होईल पूर्ण, कारण का एवढं काय आता होते, पण आता टफ फाईट होईल, कारण का ती पण आता फिरलेली आहे बोट. आता बघूया किती टायमाने येते पुढे. कमलावती येताना आणि ती बोट जाताना आपल्या दोन्ही व्ह्यू आहेत, बघू शकता, एकमेकांना क्रॉस करताना. आणि इथून देखील पाठी देखील अजून एक आलेली आहे बोट, पण या जात आहेत आणि आपली कमलावती येते, या आता जाऊन पुन्हा फिरून येतील. शिडीच्या बोटीमधला फर्स्ट रँक कमलावती बघू शकता समोर आहे आपल्या, आणि आपण पण चाललोय कमलावतीच्या बरोबरच. आग्रावकरांची देखील बोट गेलेली, पण ती अजूनपर्यंत रिटर्न येऊन फिरताना दिसत नाही आपल्याला, खूप लांबपर्यंत दिसतं तिकडे. आपल्या कोरलाईचाच नंबर आहे आता, फुल बाजी मारलेली आहे. कशी डुलते एकदम बोट, खतरनाक. आणि एवढ्या लोकांना घेऊन चालते बोट, ती कमी लोक नाहीत त्याच्यामध्ये, खूप सारी लोक आहेत.
जबरदस्त, खरोखर एक अप्रतिम अनुभव आहे. कडक. फुल नाचत गाजत वाजत जल्लोष, फुल जल्लोष. कसा मधून गॅप काढत काही चाललंय, एकदम जबरदस्त. आपली कमलावती पोहोचलेली आहे. तिथे एकदम आतमध्ये घुसलेली आहे कमलावती. कमलावतीने आणि बघू शकता आता धक्क्यावरती सगळ्या लावलेल्या आहेत बोटी आपल्या. तर मित्रांनो आता आपण मस्त की बोटीतून बाहेर आलो. तो आहे ना जो त्याला गटाक बोलतात इकडे, तर आता तुमच्या आपल्याकडे काय बोलतात मला नाही माहिती. गटाक बोट, छोटी थर्मोकॉलची बोट आहे, त्याच्याने आम्ही आलो. एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. पहिलं तर एकदा एक बारी आलो ना त्याच्यातून तर डुबता राहिलो, म्हणून लगेच आतमध्ये गेलो. परत दुसऱ्या बारीला आलो. आता DJ वगैरे सगळे काय उतरवत आहेत, ते लोक घेऊन येत आहेत. आणि एक्सपिरियन्स बघायला गेला ना तर एकदम जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. खूप म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स होता. एवढ्या बोटी, एवढ्या साऱ्या बोटी, म्हणजे ना नाही बोललं तर पण एक 100-150 बोटी होत्या. आणि 100-150 बोटीमध्ये त्या ज्या शिड्यांच्या बोट्या, म्हणजे असा तो पडदा असतो त्या हवेच्या प्रभावावरती पळवतात त्या बोटी. त्याच्यामध्ये आपला कोरलाईचा फर्स्ट रँक आलेला आहे. कोरलाईचा कुठली बोट रे ती? कलावती बोट, तिचा फर्स्ट रँक आला. तर खरोखर मस्त. आणि आता फर्स्ट प्राईज वगैरे तिला भेटणार आहे, तर त्याच्यासाठी पण आपण बघूया. जाता आलं तर आपण आग्रावला पण जाऊया. बघूया आता पुढे काय आपला कल्पेश भाई कल्पक वगैरे काय बोलतोय. आलेलो डायरेक्ट इकडे आता कोरलाईला. आता आम्ही डायरेक्ट जाऊ म्हणजे आग्रावला. जेवढा आम्हाला कॅप्चर करायला भेटेल ना तेवढा कॅप्चर करून दाखवू तुम्हाला. ते निकित भाईच्या पण चॅनलमध्ये दिसणार आहे, माझ्या पण चॅनलमध्ये दिसणार आहे. नक्की याचा पण चॅनल एकदा चेक करा, माझा पण करा. आणि आतापर्यंत इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला ना तर नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल ना तर लाईक करायला नका विसरू. आणि कमेंट करून सांगा कसा अनुभव होता. आणि खरोखर हा अनुभव करायचा असेल ना, घ्यायचा असेल ना, तर खरोखर आपल्याला इथं स्वतः यावं लागेल. कारण का ना आपण भले तुम्ही किती व्हिडिओच्या मार्फत बघितला असेल, पण जो डोळ्याने दिसणारा अनुभव होता ना तो एक वेगळाच होता. तर मित्रांनो आता काय आपण आग्रावला वगैरे काय गेलो नाही, तर आपल्या मित्राच्या घरी आलेलो आपण इथे. करणच्या घरी आलेलो. त्यांच्या इथे मस्त की थोडा वेळ बसलो, रेस्ट केला, जरा पाणी बिणी पिला. तर आता निघूया. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल ना लाईक करा. तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? कसं वाटलं? एकदम भारी. कशा फिलिंग कशा? कोरलाई तुमच्या कोरलाई गावाने एक बक्षीस मारलाय आज, पहिला रँक आमचा निखिलला आहे. कसं वाटलं? आपण निखिलला आहे. तर गाईज तुम्ही हा ब्लॉग पूर्णपणे एन्जॉय केला असेल. आय होप की मी निखिलचा ब्लॉग कंटिन्यू करते, कारण त्याने माउंट पकडलाय. पण ही मजा आहे ना, मजाच वेगळी आहे. खरोखर एकदम. कारण मी खास निकबाईला बोलवलं आणि त्याला कसा वेळ, म्हणजे तुझा एक्सपिरियन्स कसा होता निकबाई? खूप खूप एकदम मस्त ना, मला जाम आवडला. नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी परत पुन्हा येऊ आपण. आणि तुझ्या मित्रांना आणि मला मित्रांना देखील घेऊन येईल, त्यांना देखील दाखवू आपण काय. आणि तुम्ही हे व्हिडिओ बघताय ना, जे पण व्हिडिओ बघताय ना, नेक्स्ट टाइम गुढीपाडवाच्या दुसऱ्या दिवशी आहे ना तुम्ही, जर तुम्हाला देखील यायचं असेल ना तर नक्की या, व्हिजिट करा, बघा कसा असतो हा सण. जबरदस्त मजा येईल. कारण बोटीमधून फिरायची मजा असते. आणि 1-2 बोटी नाही तर कमीत कमी 100-150 बोटी असतात आपल्या बरोबरीला. तर तो एक सोहळाच, एक प्रकारची एक बोटींची जत्राच आहे. बरोबर. तुम्ही कारल्याला कशी गर्दी करता तशी बोटींची जत्रा, फुल ट्रॅफिक बोटींचा. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आता अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.